हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर स्पॉन्ज डोसा किंवा स्पंज डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत. आणि आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी स्पेशल खोबऱ्याची नाही तर शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची तेही शिकवणार आहे. आता स्पॉन्ज डोशासाठी मी एक रात्र आधी 2 पेले इतके तांदूळ, 1 पेला इतकी उडद डाळ आणि अर्धा पेला इतकी मूग डाळ आणि त्याच्यामध्ये 2 चमचे इतके चणा डाळ असं सगळं घेऊन स्वच्छ धुवून एक रात्र आधी भिजत ठेवलं होतं. आपल्याला ह्याच्यासाठी फर्मेंटेशनची गरज लागणार नाही आहे. फक्त एक रात्र आधी भिजून ठेवायचं. सकाळी उठलं की हे सगळं छानपैकी बारीक दळून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं. आणि जेव्हा आपल्याला डोसे बनवायचे आहेत तेव्हा त्याच्यामध्ये 1 पॅकेट इनो घालायचं आणि डोसे करून घ्यायचे. डोस्याचं पीठ बनवून मी ते झाकून ठेवलं आहे. तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊ. एका टोपामध्ये मी तेल गरम करून घेतलं. मग त्यात राई, जिरा, कढीपत्ता, कांदा, लसूण, मिरची असं सगळं घालून फोडणी छान तयार करायची. त्याच्यामध्ये कांदा शिजला की हिंग आणि हळदसुद्धा घालायची आणि मग आपण बटाटी उकडून घ्यायची आणि तीही स्मॅश करून टाकायची. वरून चवीनुसार मीठ आणि थोडासा चाट मसाला घालायचा. इथे मी कांदा शिजताना थोडासा टोमॅटोही घातला आहे. जिथे बाहेर मिळते डोसेवाल्यांकडे त्यांच्याकडे सुद्धा बटाट्याच्या भाजीमध्ये मी टोमॅटो घातलेला बघितलेला आहे. त्याच्यामध्ये चव खूप छान येते टोमॅटोमुळे. तर तुम्ही सुद्धा एकदा या भाजीमध्ये टोमॅटो घालून नक्की बघा. खूप छान भाजी तयार होते. भाजी झाली की आपण चटणीची तयारी करूया. चटणीसाठी मी शेंगदाणे घेतले आहेत. ते थोडे भाजून घेतलेले आहेत. भाजी झाली की आपण लगेच शेंगदाण्याची चटणी करून घ्यायची. मी त्याच्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले आणि मग त्याच्यामध्ये थोड्याशा डाळ्याही घालायच्या आहेत. 3 चमचे मी डाळ्या घेतलेल्या आहेत. आणि एकीकडे चटणी होईपर्यंत एकीकडे मी डोसा घालायला घेणार आहे. याच्यासाठी मी काय केलं आहे, एक फ्राय पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेल ब्रशने लावून घेतलेलं आहे आणि 1 पेला इतकं डोशाचं बॅटर घातलेलं आहे. मीडियम फ्लेमवर हा आपण डोसा करून घेणार आहोत.
वरतून झाकण उपडं घालायचं आहे आणि डोसा शिजू द्यायचा आहे आणि एका बाजूला आपण चटणी करणार आहोत. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, अद्रक, लसूण, डाळ्या, शेंगदाणे, मीठ, कढीपत्ता असं सगळं घालून मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे. जिरंही घालायचं आहे थोडंसं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याला फोडणी घालू शकता, पण मला नको होती म्हणून मी फोडणी घातलेली नाही आहे, फक्त मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलेली आहे. इथे आपला एक डोसा झालेला आहे, तो आपण काढून घ्यायचा आहे आणि लगेचच दुसरा डोसा घालून घेणार आहोत. पहिला डोसा मी आधी छोटा करून घेतला, म्हणजे व्यवस्थित होतोय का बघायला, पण 100% तो छानच झालेला आहे, अतिशय सॉफ्ट झालेला आहे. मग आता हा दुसरा डोसा घातलेला आहे. तुम्ही बघू शकता की याला किती छान जाळी येते आणि एकदम मऊ लुसलुशीत हा डोसा बनून तयार होतो. तुम्ही एकदा हा रेसिपी करून बघितलीत तर तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने डोसे करू शकता. याच्यासाठी आपल्याला सकाळपासून तांदूळ भिजवून मग ते वाटून रात्रभर फर्मेंटेशन करायची काहीच गरज नाही. जर तुम्हाला डोसा खायची इच्छा झाली तर तुम्ही रात्रीही तांदूळ डाळ भिजत घालून सकाळी हा स्पंज डोसा छान तयार करू शकता. एकदम मऊ आणि छानच चवीला लागतो असा हा माझा स्पंज डोसा बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक यू सो मच.